तुम्हाला संविधानाच्या विरोधात बोलायचंय का, तर तुम्ही बिनधास्त बोलू शकता. तुम्हाला महापुरुषांच्या विरोधात बोलायचंय का, तर तुम्ही बिनधास्त बोलू शकता. पण तुम्ही सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही, असंच काहीतरी आता सरकारला सांगायचं आहे. आणि म्हणूनच सरकारी कर्मचारी असलेल्या लोकांनी आता समाज माध्यमावर म्हणजे सोशल मीडियावर काहीही बोलायचं नाही. जरी बोललात तरी तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये कोणतीही भूमिका घ्यायची नाही. सरकारचं काय चुकतंय, सरकार कुठे बरोबर आहे, अशा कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही चर्चा करायची नाही. म्हणूनच तुम्हाला संविधानाच्या विरोधामध्ये बोलण्याची मुभा आहे. सरकार तुम्हाला काहीच म्हणणार नाही, कारण आतापर्यंत ज्या लोकांनी संविधानाच्या विरोधामध्ये बोललेलं आहे त्यांना काही झालेलं नाही. तुम्ही अनंत हेगडेचं उदाहरण घ्या, त्यांना काही झालेलं नाही. तुम्ही ज्योती मिर्धाचं उदाहरण घ्या, त्यांना काही झालेलं नाही. तुम्ही दिया कुमारीचं उदाहरण घ्या, त्यांना काही झालेलं नाही. बिबेक देबरॉय जग सोडून गेले, त्यांना काही झालं नाही. तुम्ही जर संविधानाच्या विरोधामध्ये बोललात तर तुम्हाला काहीच होणार नाही, हे तुमच्या या उदाहरणावरून स्पष्ट होतं. तुम्ही महापुरुषांच्या विरोधामध्ये बोला, तुम्हाला काहीच होणार नाही. आपले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी साहेब घ्या, त्यांना काही झालेलं नाही. कोरटकर घ्या, त्यांना काही झालेलं नाही. किंवा इतर जे काही लोक महापुरुषांच्या विरोधामध्ये बोलतात त्यांना काहीही होत नाही. त्यांच्यासाठी या देशामध्ये कुठलाही कायदा नाही. परंतु तुम्ही जर सरकारच्या विरोधामध्ये एखादा शब्द बोललात तर मग मात्र सावध राहा, कारण अशाच प्रकारचा कायदा आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर करावा की करू नये असा हा वाद आहे आणि याच्यावरती विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे. आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यासाठी एक उत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले की सरकारी कर्मचारी सोशल मीडियाचा वापर करतात, काही वेळेस त्यांच्या भूमिका या सरकार विरोधी असतात. अशा प्रकारची बेशिस्त वर्तणूक आता खपवून घेतली जाणार नाही आणि त्याच्यासाठी एक वेगळी नियमावली आता तयार केली जाईल की सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करावा का, आणि केला तर त्यांनी त्याच्यावरती काय लिहावं आणि काय बोलावं. अर्थातच तुम्ही सरकारचा पगार घेताय म्हणजे तुम्ही त्यांचे नोकर आहात, त्यांचे गुलाम आहात. तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये अजिबात बोलायचं नाही. त्या पगारामध्ये तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर समजा एखाद्या कार्यालयामध्ये एखादा अधिकारी सत्यनारायणाची पूजा करत असेल किंवा त्याच्या कुठल्या तरी देवदेवतेची पूजा करत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही, कारण ते सरकारी वर्तन आहे आणि या सरकारी वर्तनाला तुम्हाला मात्र विरोध करता येणार नाही. आणि आतापर्यंत तुम्ही त्याला विरोधी करू शकला नाहीत, कारण महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील सत्यनारायणाची पूजा त्यांच्या अर्थमंत्रालयाच्या कार्यालयामध्ये घातलेली होती. याला कोणीही काहीही म्हटलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश देखील सार्वजनिकदृष्ट्या पंतप्रधानांना घरी बोलवून त्याची जाहिरात करून ते गणपतीची पूजा करतात. हे मात्र सरकारी वर्तन आहे, हेही लक्षात घ्या. याला सरकारी वर्तन म्हणायचं. तुम्ही अशा प्रकारचं वर्तन करू शकता, पण तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही. तुम्ही संविधानाच्या विरोधात बोला, तुम्ही महापुरुषांच्या विरोधामध्ये बोला, तुम्हाला सगळी सूट देण्यात येईल, परंतु तुम्ही फक्त सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं नाही. सरकारच्या या नव्या नियमानुसार आता काय होईल याची चिंता आता सरकारी कर्मचाऱ्यांना लागलेली आहे. तसं पाहिलं तर सरकारनं असं सांगितलेलं आहे की जम्मू काश्मीर, गुजरात सरकार आणि मसूर येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन या संस्थेने अशा प्रकारचे काही नियम तयार केलेले आहेत. त्याचा अभ्यास करून आता महाराष्ट्रामधली देखील एक समिती महाराष्ट्रामधल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करायचा का या अनुषंगाने काही नियम तयार करणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीय नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 लागू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सेवा शिस्त व अपील नियम 1979 हे दोन्ही नियम लागू आहेत. आणि या नियमामध्ये सरकारी कर्मचाऱ्याने कशा प्रकारचं वर्तन करावं याच्यासाठी नियम लागू केलेले आहेत. परंतु सरकारी कर्मचाऱ्याने सत्यनारायणाची पूजा करावी का, त्याच्या ऑफिसमध्ये देवदेवतांचे फोटो ठेवावेत का, आणि त्याला सकाळी आल्या आल्या अगरबत्ती लावावी का, असा जर तुम्ही प्रश्न विचारलात तर कदाचित हे सरकारच्या विरोधामध्ये होईल आणि सरकार तुमच्यावरती कार्यवाही देखील करू शकतं, कारण हे राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधामध्ये जातं. परंतु याला कुठलीही शिक्षा आणि कोणतेही नियम नाही आहेत. पण तुम्ही जर सरकारच्या विरोधामध्ये बोलत असाल तर मग मात्र त्याला कडक नियम लावले जातील, कारण तुम्हाला संविधानाच्या धर्मनिरपेक्षता तत्वाच्या विरोधामध्ये जाण्याची मुभा आहे. आणि आतापर्यंत आपण कितीतरी वेळेस या संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या विरोधामध्ये गेलेलो आहोत आणि तशा प्रकारचं वर्तन देखील केलेलं आहे. परंतु आता आपल्याला त्याच्यामधून सूट देता येईल. परंतु सोशल मीडियावर जर तुम्ही एखादा शब्द सरकारच्या कुठल्याही योजनेच्या
त्यांच्या कुठल्याही कार्याच्या किंवा त्यांच्या कुठल्याही नियमाच्या विरोधामध्ये बोलत असाल तर तुमच्यावरती कार्यवाही होऊ शकते. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत असताना असं म्हटलेलं आहे की काही काही सरकारी कर्मचारी ही सरकारी विरोधी असलेल्या टोळ्यांमध्ये सहभागी होतात, त्यांच्या संघटनांमध्ये सहभागी होतात आणि ते सरकारच्या विरोधामध्ये वागतात. अशा प्रकारचं बेशिस्त वर्तणूक आता आपण सहन केली जाणार नाही आणि म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी एक प्रकारचा दम दिलेला आहे. या विरोधामध्ये सरकारी कर्मचारी काहीही बोलणार नाहीत याची खात्री आहे, कारण त्यांचे हात खून से रंगे हुए हे म्हटल्यासारखं आहे. कारण सगळ्यांचाच काही ना काही घोटाळा केलेला आहे. तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस फक्त सरकारनं एकच घोषणा केली होती की बँकेचे 3000 कर्मचारी हे इन्कम टॅक्सच्या रडारवर आहेत. अर्थातच त्यांनी काहीतरी घोटाळा केलेला आहे, परंतु हे 3000 कर्मचारी कोण हे कोणाला सांगितलं गेलेलं नव्हतं. त्याचं कारण असं होतं की त्यामध्ये कोणीही असू शकतं आणि म्हणून प्रत्येकाने सावध राहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक जण त्या काळामध्ये सावध राहिला, कारण त्याला माहित होतं की या 3000 मध्ये नेमकं कोण आहे आणि याच्यामध्ये 3000च फक्त सांगितले गेले, परंतु याच्यामध्ये अनेक कर्मचारी सहभागी होते, पण फक्त 3000 सांगितले गेले आणि त्यांची भीती दाखवली गेली, त्याची यादी कुठलीही जाहीर झालेली नाही. असंच करायचं असतं. तुम्ही जर असं म्हटलात की या महाराष्ट्रामध्ये समजा 200 IAS अधिकारी आहेत, तर 200 IAS अधिकाऱ्यापैकी तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं की 20 IAS अधिकारी हे सरकारच्या रडारवर आहेत, म्हणजे या 200ला घाम फुटतो. कारण 200चे हात रंगे हुए असतात आणि म्हणून अशाच प्रकारचे कर्मचाऱ्यांना देखील अशा प्रकारची भीती सातत्याने दाखवली जाते आणि कर्मचारी त्याच्यामध्ये दबून पडतात. आणि म्हणून सरकारी कर्मचारी जरी सोशल मीडियावर असतील तर त्यांनी आता अशा प्रकारची सावधता बाळगणे देखील गरजेचं आहे. कदाचित ज्यावेळेस ही घोषणा होत होती विधानसभेमध्ये त्यावेळेस काही सरकारी कर्मचाऱ्यांनी आपलं व्हॉट्सअपचं किंवा फेसबुकचं जे अकाउंट आहे किंवा इंस्टाग्रामचं अकाउंट आहे हे अकाउंट बंद देखील केलेलं असू शकतं. म्हणजे एवढी भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असते. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही जर रेकॉर्ड मागितलं फेसबुकला तर तुमच्या लक्षात आलं असेल की म्हणजे काल ही घोषणा झाली आणि आजपर्यंत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले फेसबुकचे अकाउंट डिलीट देखील केलेले असतील. कारण त्यांना असं माहिती आहे की आपल्या अकाउंटचा जर रिव्ह्यू झाला तर आपण कुठे ना कुठे बोललेलं असू शकतो. कदाचित ते या गव्हर्नमेंटच्या अगोदर बोललेलं असेल, परंतु ते जर आजचा गव्हर्नमेंटला कळालं आणि त्यांना जर असं वाटत असेल की आपल्याच विरोधामध्ये आहे तर आपल्यावरती कार्यवाही होऊ शकते. आणि म्हणून काही कर्मचाऱ्यांनी आपले फेसबुकचे अकाउंट डिलीट देखील केलेले असू शकतात. एवढी भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून कोणते जरी नियम आले तर सरकारी कर्मचारी निश्चितपणे बोलणार नाहीत याची खात्री आहे, कारण ते सरकारी कर्मचारी आहेत. तुम्हाला नेमकं या नियमाबद्दल काय वाटतं? सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावरती असलं पाहिजे का आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये त्यांनी बोललं पाहिजे का? आपलं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.